एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. ब्रिटनमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता खबरदारी म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज बैठक बोलावली आहे. यामध्ये DGHS कोरोना विषयाचे तज्ज्ञ आणि इतर अधिकारी उपस्थित असतील. सकाळी 10:30 वाजता या बैठकीला सुरुवात होईल. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 26वा दिवस आहे. आंदोलक शेतकरी आज एक दिवसीय उपोषण करणार आहेत. कृषी कायद्याविरोधात शेतकरी आज एनडीएतील घटक पक्षांची भेट घेतील. दरम्यान कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर येत्या 2 दिवसांमध्ये पुन्हा आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊ शकतात. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस वाढतच चाललाय. येत्या रविवारी म्हणजे 27 डिसेंबरला पंतप्रधानांचा मन की बात हा कार्यक्रम आहे. त्यावेळी सर्वांनी आपापल्या घरात थाळ्या वाजवाव्यात असं आवाहन शेतकऱ्यांनी केलंय. दिल्लीतील शेतकरी आज एक दिवसाचं उपोषणही करणार आहे. कृषी कायद्यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहिलं. त्यात शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जंतर मंतर किंवा रामलीला मैदानावर परवानगी द्यावी अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली. या पत्राला आज केंद्राकडून उत्तर येणार आहे. केंद्राच्या उत्तरानंतर अण्णा आपल्या आंदोलनाची काय दिशा ठरवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल झालं. या पथकात 6 जणांचा समावेश आहे. सकाळी 9 वाजता या 6 पैकी 3 अधिकाऱ्यांचं एक पथक औरंगाबाद तर 3 अधिकाऱ्यांचं दुसरं पथक उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक आणि शेतीच्या नुकसानाची पाहणी करणार आहे. मुंबईतील मेट्रोच्या कामांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री आता स्वतः रस्त्यावर उतरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहिसर चारकोप इथे मेट्रोच्या कामाची पाहणी केली. मेट्रो कारशेडच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करू शकतात. गरज पडल्यास ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतील अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यात लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूची गरज नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मात्र हिवाळ्यातही काळजी घ्या, सोबतच पुढचे 6 महिने मास्क वापरणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. ख्रिसमस आणि न्यू इयरला गाईडलाईन्स येणार आहेत अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्तांनी दिली. मात्र न्यू इयरसाठी कुठलीही गाईडलाईन्स असणार नाहीत अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे. 12 वाजता सानप भाजपात प्रवेश करतील. सानप हे शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही नेत्यांमुळे पक्ष सोडत असल्याचं सानप यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय. सानप यांनी थेट वर्षावर जाऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. भाजप आमदार राम सातपुते यांचा लग्न सोहळा शाही थाटात काल पार पडला. सर्वसामान्य लोकांना विवाह कार्यक्रमात 50 जणांनीच हजर राहण्याची मर्यादा असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांचा पुण्यातील शाही विवाह सोहळ्यात मात्र हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. उत्तर भारतात थंडी प्रचंड वाढली. दिल्लीसोबतच पंजाब हरियाणातही पारा चांगलाच घसरलाय. पंजाबच्या आदमपूरमध्ये 1.9°C इतकी तापमानाची नोंद करण्यात आली. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुद्धा थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. उत्तरेतील थंडीची लाट आता महाराष्ट्राच्या वेशीवर म्हणजे मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. राज्यात त्याचे परिणामही जाणवू लागले. येत्या काही तासात थंडीची लाट महाराष्ट्रात दाखल होणार असून घसरणाऱ्या तापमानामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र गारठणार आहे. नाताळनिमित्त आजपासून आता दररोज 4800 भाविकांना विठुरायाचं ऑनलाईन बुकिंग करून दर्शन घेता येणार आहे. मंदिर समितीनं तसा निर्णय घेतला. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या भाविकांच्या संख्येत 1800नं वाढ करून आता 4800 भाविकांना रोज दर्शन घेता येणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विदेशी महिलेला अंमली पदार्थांसहित अटक करण्यात आली. तिच्याकडून 2.5 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. ही महिला युगांडाची रहिवासी आहे. ही महिला मुंबईहून दिल्लीला ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती एअर इंटेलिजन्स युनिटला मिळालेली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींविरोधात महाविकास आघाडीनं आंदोलन केलं. गुलाब पुष्प वाटून गांधीगिरी मार्गाने हे आंदोलन करण्यात आलं.
खोटे पोलीस बनून लोकांना लुबाडणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली। आरोपीवर 25 पेक्षा जास्त गुन्ह्याची नोंद आहे। मुंबईतील विलेपार्ले परिसरामध्ये स्वतःला पोलीस भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या जफर अली आसिफ अली सय्यदला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। कल्याणच्या नांदिवली परिसरात एका घरावर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला। धक्कादायक म्हणजे 4 महिलांना ताब्यात घेण्यात आले। या 4ही महिला बांगलादेशच्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भारत आणि व्हिएतनाममध्ये आज डिजिटल संमेलन होणार आहे। या संमेलनात सुरक्षा, ऊर्जा आणि आरोग्य या क्षेत्रातील करार होणार आहेत। दुपारी 4:30 वाजता हे संमेलन होईल। सूर्यमालेतील 2 मोठे ग्रह असलेले गुरु आणि शनी हे दोघे आज एकमेकांच्या खूप जवळ येणार आहेत आणि उद्या हे अंतर सर्वात कमी असेल। संध्याकाळी ही महायुती पाहण्याची दुर्मिळ संधी सर्वांना मिळेल। दर 20 वर्षांनी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ दिसतात, मात्र त्यांच्यातील अंतर फार जास्त असतं। यंदा ते फारच कमी असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।